गावाकडे आता आपण सर्व्हर चेंज करतो होता. बर, गुड गुड. कुठं अमरावती? नाही सर, भंडारा. जा तिथे भंडारा. काय म्हणालास? भंडारा. भंडारा सर. हो. पुढे बाकी काय? आणि माझा क्लास चालू आहे, इथून जा. तुझ्या बर. कन्साइनमेंट सायकल कोणी बघितले? मागच्या आठवड्यात कोणी काही केलं काम त्याच्यावर? सर्व्हर कधी चेंज होणार आहे? तो सर्व्हरचे क्रेडेन्शियल्स कधी देणार आहेत नवीन? आता बघ, आज मी बोललो त्याच्याशी, त्याला आता करून घेईल मी त्याच्याकडनं. आता सध्या करता आपण हे बघूया. हे बघा, मागच्या वेळेस आपलं ते काम नव्हतं झालं होतं ना. हे बघा, ही परचेस ऑर्डर हिस्ट्री दिसतीये आणि यामध्ये हे मटेरियल डॉक्युमेंट मधलं, ठीक आहे. कन्साइनमेंट सायकल मध्ये आपण काय केलं होतं? हे बघा, कन्साइनमेंट सायकल मध्ये काय करतो? परचेस स्पेशल मध्ये रिक्वायरमेंट येते तुम्हाला, तुम्ही पीओ बनवता त्याच्या अगेन्स्ट जीआर करता, ठीक आहे. तर हे बघा, इथं मी काय डायरेक्ट पीओ बनवली आहे, कन्साइनमेंटचा के लावलाय, इथं नेट प्राइस 0 झाली. दिसते का प्राइस इथं कुठे? लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा कन्साइनमेंटचा सिनारिओ रन होतो तेव्हा नेट प्राइस ऑलवेज 0 होते. त्याच्यानंतर ना आयटम मध्ये ते कंडिशन्सचा टॅब गायब होऊन जातो आणि प्रोसेस वाईज गुड रिसिप्ट होते. गुड रिसिप्ट मध्ये काय होतं? तर गुड रिसिप्ट मध्ये इथे किती व्हॅल्यू दिसतीये तुम्हाला? 0 ना. तर का? कारण की आपण अजूनपर्यंत हा जो स्टॉक जो घेतलाय हा कन्साइनमेंट स्टॉक असतो, वेंडरच्या नावाने दिसतो, ठीक आहे. तर आता बघा, मी इथं दाखवतो तुम्हाला. हा स्टॉक आहे, हे मटेरियल आहे, या कंपनी कोड, या प्लांट मध्ये, या स्टोरेज लोकेशन मध्ये किती स्टॉक आहे? 10,000 आणला होता, त्यातले 100 मी इश्यू केले स्वतःसाठी, त्यामुळे 9,900 दिसत आहेत फक्त, कळलं का? तर ते दिसत आहेत, असा स्टॉक दिसतो. आणि इथं जरी आतमध्ये गेलो आपण, ठीक आहे, हा वेंडर कन्साइनमेंट स्टॉक, हा मटेरियल आपल्याकडे वेगवेगळ्या वेंडर कडनं येऊ शकतो, तर तो प्रत्येकाची वेगवेगळी लाईन दाखवली, कळलं का? तर तशाप्रमाणे हा दिसायला लागतो स्टॉक, ठीक आहे. आणि इथं व्हॅल्यू काय दिसते का? व्हॅल्यू दिसतीये का तुम्हाला इथं कुठे?
नो फायनान्स डॉक्युमेंट. ठीक आहे. आता हे झालं. मग आता ह्याच्या व्यतिरिक्त काय करायचं की आता तुम्हाला ते मटेरियल डॉक्युमेंट म्हणजे मी मागच्या वेळेस पण तुम्हाला हे दाखवलं होतं बरोबर. हे बघा इथं काय केलं मी हा स्टॉक आहे ना या कन्साइनमेंट माझ्या स्वतःसाठी इश्यू करून घेतला. ट्रान्सफर पोस्टिंग कन्साइनमेंट टू म्हणजे कुठं झाला या सप्लायरच्या स्टॉक मध्ये मी स्वतःसाठी इश्यू केला 100 क्वांटिटी. ठीक आहे. तर आता इथं व्हॅल्यू बघितली तर इथं अकाउंटिंग डॉक्युमेंट तयार झालं. ठीक आहे. याच्यामध्ये काय दाखवलं हे बघा काहीतरी लॉस झाला. ठीक आहे. ठीक आहे असं होतं. आता ह्याच्यानंतर ना आपण मागच्या वेळेस इथंच अडकलो होतो ओके नाही ह्याच्या पुढेच जाऊन नव्हतं शिकलो. तर त्याच्या पुढे एक ट्रान्झॅक्शन असतं त्याचं नाव आहे MRKO. ठीक आहे. आता ह्याच्यात मी डिस्प्ले करतोय कन्साइनमेंट आणि पाईपलाईन. तर बघा हा दाखवलं का त्याची ही अमाऊंट एवढी सेटल करायची. काय असतं हे होऊन जातं कोड लेफ्ट केलं सगळेच आहेत की मग काय झालं इथं MRKO मध्ये सेटल करायचं असतं. आता हे सेटल होत नाहीये कारण की त्याला अकाउंटिंग ग्रुप सापडत नाही टॅक्स ग्रुप सापडत नाही. ते कॉन्फिगरेशन आहे फायनान्सचं ते आता मला शोधून करावं लागेल. ठीक आहे. तर ही अशी कन्साइनमेंट सायकल असते. आता तुम्हाला यामध्ये काय डाऊट्स आहेत कोणाला काही कोणी बघितलं होतं का नाही. सर एकदा परत स्टार्टिंग पासून सांगा ना. एकच मिनिट मला मटेरियल घ्यावं लागेल. कारण ठीक आहे क्वांटिटी मला पण सांगावं लागेल. ठीक आहे. सर्च करू. कूलर लावा ना पाण्याची बॉटल लावा. टेम्परी कोटस ते आधी बनवायचं असेल ना बनवायचं असतं ना. सगळं ऑलरेडी बनवून ठेवलंय ना म्हणून तर बघा. अच्छा हा. हे बघ मी इन्फो रेकॉर्ड टाकला ऑटोमॅटिक वेंडर घेतला तुम्ही. ठीक आहे. हा हा. त्याची गरज नाहीये मी फक्त एक दाखवतोय तुम्हाला. आता काय होणार PO काय झालं CO काढतोय. हो PR झाला PO काढू. रिक्वेशन NBK आणि NBK हे कॉम्बिनेशन अलाउड नाही झालं बरोबर.
हे कुठे कॉन्फिगरेशन? पीओ कॉन्फ़िगरेशन वाले उस पीआरओ मटेरियल मैनेजमेंट परचेसिंग ऑर्डर वेतन सगळं गायब केलं त्यांनी. ठीक आहे, काय करावं लागेल म्हणजे आपण चेंज करू. ठीक आहे, करायचं? नेट प्राइस ब्लँक झाली. हे सगळे संपून गेले. कंडिशन स्टेप गेल्या आणि इथं परचेस रिक्वेजिशन परचेस ऑर्डर तयार केली आपण. ठीक आहे, हे बंदी मला चेक
आपल्या स्टेप प्रमाणे काय झालं, गुड रिसिप्ट केली का? Yes, sir. ठीक आहे. हो. आता इथूनच मी स्टॉक बघतो. ठीक आहे. आता किती असला पाहिजे? 10,000 क्वांटिटी, 1000 क्वांटिटीचा तर स्टॉक पाहिजे या वेंडरच्या नावाचा. किती झाला? बघा, हे सी मध्ये गेलं. हे बघ, 100 क्वांटिटी झाली का? हो. ठीक आहे. आता परचेस ऑर्डर मध्ये जाऊन बघू आपण. त्याच्यामध्ये परचेस ऑर्डर मध्ये बघा, हे सगळी हे डॉक्युमेंट तयार झालं. 0 क्वांटिटी, 0 व्हॅल्यू आली आणि 100 क्वांटिटी आली, ते दाखवतो. कळलं? आता इथं जर डिलिव्हरी शेड्यूल मध्ये जाऊन बघितलं तुम्ही, तर हे काय दाखवतं, त्याची क्वांटिटी किती? अजून 900 ओपन आहे. बरोबर. 1000 क्वांटिटी आपण टाकली, GR 100 बघा ना, अजून किती बाकी आहे? 900 क्वांटिटी बाकी आहे. बरोबर. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, आता याला ट्रान्सफर पोस्टिंग म्हणायचं. 311. हे बघा, आता ह्याची काय झालंय, 50 क्वांटिटी आली. बरोबर. आता हे ट्रान्सफर पोस्टिंग होतं, याच्यामध्ये व्हॅल्यू कुठून आली? काय काय काय? त्याची व्हॅल्यू कुठून आली? आपण स्टोरेज लोकेशन टू स्टोरेज लोकेशन ट्रान्सफर केलं, तर तिथं व्हॅल्यू यायला पाहिजे होती का? नाही, बट 311 केलंय ना, व्हॅल्यू आली ना. म्हणजे वेंडर मधून म्हणते. आपल्या स्टोरेज लोकेशनला गेलं ना. बरोबर. मग व्हॅल्यू कशी आली? किती आली? कुठून आली? कशी आली कुठून? स्टँडर्ड नेट प्राइस किती आहे? किती आहे? 150. 50. 150. बरोबर. हा, 50 15 150 गुणिले 50. 75. किती आले? 7500. इथे किती झाले? 3.6000. 3600 झाले. आणि तुम्हाला द्यायचे किती आहेत? एवढे. नाही, समजलं नाही. तर तुझं इन्व्हेंटरी ऑफ व्हायला लागली. तुम्ही स्वतःचा स्टॉक करून घेताय त्याला. बरोबर आहे का? हो. आता बघ, हा मटेरियल ओपन केला. या मटेरियलची इन्व्हेंटरी व्हॅल्यू किती आहे तुझी? 150 रुपये. $150. डॉलर. डॉलर आहे. ठीक आहे. 150
50च्या हिशोबाने तर किती व्हायला पाहिजे? 50 गुणिले 75 7,500. 7500. हा. मग इथं किती झालं? इथं व्हॅल्युएशन किती झालं? 50 ने झालं. 50. असं कसं झालं? 7,500 ने व्हायला पाहिजे का नको? हो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता हे वेंडर कन्साइनमेंट रेकॉर्ड बघायला पाहिजे का नको आपण आता? ओके. आता बघ इथे मी ओपन करतो. इन्फो रेकॉर्ड मध्ये किती व्हॅल्यू आहे? किती आहे? 132 आहे ना रे. 132. हो. तर इथे 65 6 5 8 6 6 बरोबर आहे. 6600. 13 पंचे 65. 132 गुणिला 5 660. हे चुकीचं झालं ना रे. कन्सायमेंटचं स्टॉक इन्फो रेकॉर्ड मधून घेतलं यांनी. अरे हो ना, पण हे काय आहे ना रे, हे काय USD आहे. हो. असं कसं होईल? कमी व्हायला पाहिजे ना. त्याच्या पुढची बघा ना सर, अमाऊंट INR आहे ना करन्सी. अरे हो, इथं आहे ना रे, सॉरी. ठीक आहे. झालं, ठीक आहे. एवढं तर बरोबर झालं तुझं, आहे ना. हे एवढे द्यायचे, हे एवढे आपलं व्हॅल्युएशन आहे. 150 USD यायला पाहिजे राव. हे चुकलंय काहीतरी. आणि त्याप्रमाणे हे 3000 डिफरन्स आला, तो कुठं लॉस अँड गेन मध्ये टाकून दिला त्यांनी. ठीक आहे. आणि मग आता नंतर काय करायचंय? इनवॉइस व्हेरिफिकेशन कसं करणार आपण? आता काय करतात, हा जो ट्रान्झॅक्शन आहे MRKO, त्याच्यामध्ये काय करतात, वेंडर द्यायचा, कंपनी कोड द्यायचं, दॅट्स इट. आणि कन्साइनमेंट हे दाखवा म्हणायचं त्याला. ठीक आहे. तो काय करतो, तुम्हाला लिस्ट दाखवतो किती तुमचे डॉक्युमेंट झाले. बघे 50चं एक आहे, 100चं एक आहे. जेवढे झाले ते सगळे सिलेक्ट करायचे आणि सेटल करायचे. ठीक आहे. सेव्ह केलं की एक डॉक्युमेंट जनरेट तयार होतं आणि ते तुम्हाला दाखवायला लागतं. आता ते माझं कॉन्फिगरेशन मिसिंग आहे, त्यामुळे मला ते करायला वेळ लागेल. ठीक आहे. आता आजच तुम्ही बघितलंय तर मला हे होईल. ठीक आहे. तर ही सायकल आता ही पूर्ण झाली. ठीक आहे. आता मी तुम्हाला काहीतरी घेऊन द्यावं लागेल मला. तिथे मुवमेंट टाईप लिहून घ्या खाली सर. 411. हो. ठीक आहे. काय कळेल का हे करणं? हो, होऊन जाईल. आता तुम्हा लोकांना 2 गोष्टी मला द्यायच्या आहेत. बरं, मी पाठवतो काही डॉक्युमेंट तुम्हा लोकांना. बरं, मी पाठवतो ते डॉक्युमेंट्स तुम्हाला. ते हे जे आहे लॉग ऑन पॅड, हे तुम्हाला करून घ्यावं लागेल, इन्स्टॉल करून घ्यावं लागेल. ठीक आहे. देतो तुम्हाला, ते लिंक पाठवतो, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल लॅपटॉप्सवर इन्स्टॉल करून घ्या. ठीक आहे. बर, यामध्ये काही प्रश्न, काही विचार, कोणाला काही आडलंय, समजत नाहीये? आम्ही ट्राय करून नंतर मग आले क्वेश्चन विचारतो.
ठीक आहे, हरकत नाही. या आणि अकाउंट मी हे सर्व्हरचे डिटेल्स पाठवतो. आज आज एक दिवस द्या मला, मी आज सगळे घेतो त्यांच्याकडनं डिटेल्स, आणि मी हे जे GUI इन्स्टॉलेशनचं आहे ते पाठवून देतो. ठीक आहे. हम्म? ओके. ओके सर. मला एक डाऊट होते जे म्हणजे हा बोलून घ्या सर तुम्ही. आता पूर्वी तुम्ही कसं ते रिमोट डेस्कटॉपनी जात होता ना, तसं नाही करायचं. डायरेक्ट त्याच्यावर हे लॉग ऑन पॅड मध्ये जायचं, हे ओपन करायचं, इथं हे ऍड करायचं तुम्हाला, आणि मग ते करता येईल. ठीक आहे. जर काही प्रश्न आले, तुम्हाला काही डाऊट आले की मला हे करताच नाही आलं, तर मला सांगा, मी आपल्या एका सेशन मध्ये हे करून घेतो. ठीक आहे. हा बोल, तुझा काय प्रश्न ते होता? अकाउंटिंग डॉक्युमेंट बरोबर पोस्ट नव्हते, त्याचं कसं? म्हणजे इन्फो रेकॉर्ड मधूनच काय? हर वेळेस उचलते का तो? कन्साइनमेंट इन्फो रेकॉर्ड मधूनच हो प्राइस उचलते का? हो हो, त्याशिवाय घेणारच नाही तो. ओके. तू जरी इथं येऊन परचेस ऑर्डर जरी काढायचा प्रयत्न केला तरी तो एरर मारतो, वॉर्निंग मेसेज देतो, त्याचा इन्फो रेकॉर्ड नाहीये म्हणून स्टँडर्ड मध्ये. तर ते ओके, यायलाच पाहिजे. ठीक आहे ना. मला वाटलं मटेरियल मास्टर मधून उचलते का काय. नाही ना, आपण एक त्याचा संबंधच येत नाही. कारण की काय आहे की मटेरियल मास्टर मधनं घ्यायला तू तुझा स्वतःचा स्टॉक नाहीये, बरोबर. आणि बरोबर. त्याचा रेफरन्स हा ऑलवेज ह्याच्याने जातो. कशाने जातो? जसं मी म्हणालो, इथं परचेस ऑर्डर जी आहे कन्साइनमेंट, त्याच्यानीच घेतो. त्यासाठीच म्हणून तू या ज्या परचेस ऑर्डर मध्ये के लावलीस, आयटम कॅटेगरी के, ओके. त्यामुळे ते काम करतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की नेट प्राइस ब्लँक झाली आहे का? हो. एंटर करता येते का तुला? नाही. कंडिशन्स टॅब दिसतं का खाली? नाही. कंडिशन्स नाही, इनवॉइस नाही, सगळंच गेलं, बरोबर. हो. हे डिफरन्स आहे तुमच्या नॉर्मल परचेस ऑर्डर आणि याच्या मधला फरक. ठीक आहे. आता सध्या मी काय केलंय माहिती का, हा 1710 हा स्टँडर्ड कंपनीकडे वापरलाय, त्यामध्ये सगळे ऍड करतो. ठीक आहे. तर मी एक एक करून देईन हे सगळ्या गोष्टी. ओके. आता आपल्याला पहिली गोष्ट, आता तुम्ही जेव्हा तुम्हाला सिस्टीमचा ऍक्सेस मिळेल, तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, एकतर आपला ऑर्ग स्ट्रक्चर परत बनवावं लागणार आहे. ठीक आहे. प्रत्येकाला. आणि सर आपण यावेळेस तुम्ही 1710 घेऊन कॉपी करा आणि त्याच्याप्रमाणे बनवा तुमचं कंपनी कोड. आणि बोल, काय म्हणाला? FIMM इंटिग्रेशन अकाउंटिंग एंट्रीज घेणार आहेत का आपण पुढं? हो, पुढं आहे ना, ते लांब आहे, अजून वेळ आहे आहे. का? ठीक आहे. ते इंटिग्रेशन इज अ हार्ट ऑफ MM. ते ओके. तर म्हणजे घेतलं नाही तर मग काय येणार आपल्याला. ओके, ठीक आहे करू ना. आपण, तेही करणार आहोत. आता सध्या आपण खूप वरती चाललो आहोत. आता मी काय घेतलं, तुझं परचेस रिक्वेजिशन घेतलं, परचेस ऑर्डर डॉक्युमेंट टाईप घेतले. अजून निगो घ्यायचे आपल्याला. निगो मध्ये अजून डॉक्युमेंट टाईप्स आहेत, मायरो मध्ये ते डॉक्युमेंट टाईप्स आहेत, हे संपवायचे. त्यानंतर मग आपण कंडिशन रेकॉर्ड आणि हे अकाउंट डिटर्मिनेशन त्याच्यामध्ये घुसून जातात, प्राइसिंग प्रोसिजर, आणि मग ते पुढच्या गोष्टी. ठीक आहे. आणि हे सगळं झालं की पॅरलली आपण एखाद दुसरी एक सायकल करत राहणार आहोत. म्हणजे मी काय करणार माहिती काय, आता शनिवारी एक टॉपिक घेणार, रविवारी दुसरा टॉपिक घेणार, असं अल्टरनेट करत राहणार आहे, कळलं का? शनिवारी एक सायकल घेईन मे बी, आणि रविवारी मी तुम्हाला एक थेरी घेईन, जेणेकरून आपण प्रोग्रेस करत राहू. ठीक आहे. ओके. हा, आता बोला, अजून काही प्रश्न? वैभव, अंकित? सर ते नवीन सिस्टम वरती पूर्ण करावं लागेल, सायकल वगैरे पूर्ण. हा जो आहे ना, हा स्टँडर्ड आहे ग्रुपिंग कोड, कळलं? याला इंटरनल केलं या लोकांनी, पण दॅट्स ओके. तुम्ही नावं द्या, त्याचा नंबर जनरेट होईल आणि पुढे
आता सध्या माझ्या मते नवीन सिस्टीम मध्ये